नमस्कार. कालच्या लेक्चरला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे 3 ऑब्झर्वेशन कंप्लीट केले. त्यातलं पहिलं जे ऑब्झर्वेशन होतं बघा, ते फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड होतं. म्हणजेच जोपर्यंत तुम्ही त्या इमिटर प्लेटवरती बघा, ती जी इमिटर प्लेट आहे, त्या इमिटर प्लेटवरती इन्सिडेंट करणारी जी लाईट आहे, त्या लाईटची जर फ्रिक्वेन्सी तुम्ही इन्क्रीज केली नाही, ती फ्रिक्वेन्सी कोणापेक्षा इन्क्रीज पाहिजे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय पाहिजे? इन्क्रीज पाहिजे. तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स काय होतात? इमिट होतात. हे कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. मग थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? ज्या फ्रिक्वेन्सीला फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल काय करतं? इलेक्ट्रॉन्स इमिट करतं. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं पोरांनो? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं. हे कालचं आपलं फर्स्ट ऑब्झर्वेशन होतं. दुसऱ्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय बघितलं बघा, तर ज्यावेळी लाईट इन्सिडेंट होते, लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होतात. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस खूप फास्ट होते. लक्षात आलं? याला लागणारा जो वेळ आहे तो किती आहे? 10⁻⁹ सेकंद. हे आपण सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये बघितलं. थर्ड ऑब्झर्वेशनमध्ये काय बघितलं की ज्यावेळी फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल काय केलं जातं? कॉन्स्टंट ठेवलं जातं. लक्षात आलं? फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल काय केलं जातं? फिक्स केलं जातं किंवा कॉन्स्टंट ठेवलं जातं. आणि त्या ठिकाणची जी इंटेन्सिटी आहे, कुणाची इंटेन्सिटी? इन्सिडंट लाईटची इंटेन्सिटी आहे, ती काय केली जाते? ग्रॅज्युअली इन्क्रीज केली जाते. त्यावेळेस त्या ठिकाणचा जो काय फोटो इलेक्ट्रिक करंट आहे, तो फोटो इलेक्ट्रिक करंट काय होतो मुलांनो? इन्क्रीज होतो. आणि ह्या दोघांचा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर तो ग्राफ आपल्याला काय मिळतो? लिनियर ग्राफ मिळतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय रे? फोटो इलेक्ट्रिक करंट. आपल्या पेज नंबर 308 वरती जो वरचा ग्राफ आहे तो आपल्या ऑब्झर्वेशन नंबर 3चा आहे. मग आपलं चौथं ऑब्झर्वेशन काय बघा, तर चौथ्या ऑब्झर्वेशनमध्ये काय केलंय? इंटेन्सिटी फिक्स केल्या. काय केल्या पोरांनो? इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी काय केली? फिक्स केली. आणि जे पोटेन्शियल आहे, कोणतं पोटेन्शियल? कलेक्टर प्लेटवरचं पोटेन्शियल, ते इन्क्रीज केलं बघा. लक्षात आलं? चौथं जे ऑब्झर्वेशन आहे ते चौथं ऑब्झर्वेशन काय सांगतं की फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट, इंटेन्सिटी कॉन्स्टंट अँड पोटेन्शियल ऑन द कलेक्टर प्लेट इन्क्रीजेस. तर काय दिसतं आपल्याला? तर पोटेन्शियल इन्क्रीज केल्यानंतर करंटसुद्धा काही टाईममध्ये काय होतो? तो इन्क्रीज होतो. आणि एका टाईम नंतर तो करंट काय राहतो पोरांनो? कॉन्स्टंट राहतो. म्हणजेच त्या ठिकाणी तो करंट काय होतो? सॅच्युरेट होतो. आणि त्या करंटला काय म्हणतात? सॅच्युरेशन करंट. म्हणजेच काय बघा, आपण त्या कलेक्टर प्लेटवरचं जे पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल काय केलं? इन्क्रीज केलं. लक्षात आलं? म्हणजे पॉझिटिव्ह पोटेन्शियल काय केलं? आपण वाढवलं. हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढवल्यामुळं काय झालं? त्या ठिकाणचा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे, तो फोटो इलेक्ट्रिक करंट सुद्धा काय झाला? इन्क्रीज झाला. पण कुठपर्यंत? एका ठराविक लिमिटपर्यंत. त्या लिमिट नंतर तो करंट काय झाला? कॉन्स्टंट झाला. म्हणून त्या करंटला काय म्हणायचं? सॅच्युरेशन करंट. मग सॅच्युरेशन करंट म्हणजेच काय पोरांनो? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट. काय म्हणायचं? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट फॉर दोज पोटेन्शियल. लक्षात आलं? म्हणजे त्या करंटला काय म्हणायचं? मॅक्झिमम करंट. मग त्या करंट नंतर पोटेन्शियल जरी इन्क्रीज झालं तरी करंट इन्क्रीज होत नाही. लक्षात आलं? इन्क्रीजिंग पोटेन्शियल इट डज नॉट चेंजेस. म्हणजे आता पोटेन्शियल जरी आपण परत इन्क्रीज केलं तर त्या ठिकाणचा तो करंट काय होत नाही? इन्क्रीज होत नाही. लक्षात आलं? म्हणून त्या करंटला काय म्हणायचं? सॅच्युरेशन करंट. लक्षात आलं? मग आता तुम्ही म्हणाल सर कशामुळे सॅच्युरेशन करंट होतो? तर प्रत्येक मटेरियलची इलेक्ट्रॉन्स इमिट करण्याची काय असते? एक टेंडन्सी असते. म्हणजे बघा, आपण लाईट फ्रिक्वेन्सी व्यवस्थित ठेवलं पण तो मटेरियल जर 4च इलेक्ट्रॉन्स काय करत असेल? इमिट करत असेल, तर ते कलेक्टर प्लेटसुद्धा काय करणार? 4च इलेक्ट्रॉन्स काय करणार? कलेक्ट करणार. भले पोटेन्शियल वाढवलं. लक्षात आलं? भले पोटेन्शियल जरी वाढवलं तर इलेक्ट्रॉन्स किती इमिट होत आहेत? 4च. लक्षात आलं?
त्यामुळे तो इलेक्ट्रॉन सुद्धा किती कलेक्ट करणार, 4च. लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक मटेरियलची काय असते, एक टेंडन्सी असते की त्या ठिकाणी तो किती इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे, इमिट करणार आहे. लक्षात आलं. आणि त्यामुळं तुम्ही पोटेन्शियल जरी इन्क्रीज केलं, लक्षात आलं, तरी त्या ठिकाणचा जो करंट आहे तो एका ठराविक व्हॅल्यूनंतर काय होतो, कॉन्स्टंट होतो. आणि त्या कॉन्स्टंट करंटलाच काय म्हणायचं पोरांनो, सॅच्युरेशन करंट. लक्षात आलं. जो ग्राफ दिसतोय तो ग्राफ तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. लो इंटेन्सिटी, हाय इंटेन्सिटी, वर फोटो करंट दिलंय आणि खाली पोटेन्शियल दिलंय. लक्षात आलं. म्हणजे पोटेन्शियल तुम्ही इन्क्रीज करत गेला की तुम्हाला त्या ठिकाणी करंट सुद्धा काय होतोय, इन्क्रीज झालेला दिसतोय. आणि एका पॉईंट नंतर तो त्या ठिकाणी करंट कॉन्स्टंट राहतोय. त्या कॉन्स्टंट करंटलाच काय म्हणायचं, सॅच्युरेशन करंट. लक्षात आलं. नंतर आपलं जे 5 नंबरचं जे ऑब्झर्वेशन आहे, त्या 5 नंबरच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय सांगितलंय बघा, की जर त्या ठिकाणचं बघा, त्या ठिकाणचं जे पोटेन्शियल आहे आणि फ्रिक्वेन्सी काय ठेवली आपण, कॉन्स्टंट ठेवली. काय म्हणतोय बघा ऐका व्यवस्थित. 5व्या ऑब्झर्वेशनमध्ये काय म्हणलंय, पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी काय ठेवली, कॉन्स्टंट ठेवली. आणि इंटेन्सिटी काय केली पोरांनो, थोडी इन्क्रीज केली, हळूहळू इन्क्रीज केली, ग्रॅज्युअली इन्क्रीज केली. तर त्या ठिकाणचा जो सॅच्युरेशन करंट आहे, तो सॅच्युरेशन करंट सुद्धा काय होतो त्या ठिकाणी, इन्क्रीज होतो. लक्षात आलं. म्हणजे काय म्हटलं बघा त्यांनी, इफ द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन वॉज इन्क्रीज्ड, द व्हॅल्यू ऑफ सॅच्युरेशन करंट ऑल्सो इन्क्रीज्ड. हे वाक्य अंडरलाईन करा. म्हणजे इंटेन्सिटी जर वाढवली तर त्या ठिकाणी सॅच्युरेशन करंट सुद्धा काय होतो, इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर आपलं बघा 6 नंबरचं ऑब्झर्वेशन काय सांगतं, द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी कुणाची, तर इलेक्ट्रॉनची. इलेक्ट्रॉनकडे कायनेटिक एनर्जी का असणार आहे, कारण ज्यावेळी तो मटेरियलमधून इमिट होणार, लक्षात आलं, मटेरियलमधून इमिट होणार तर तो मोशनमध्ये असेल. आणि ज्यावेळी एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर त्या ठिकाणी जी एनर्जी असते ती कोणती एनर्जी असते पोरांनो, कायनेटिक एनर्जी. म्हणून त्या इलेक्ट्रॉनची मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कुणावरती डिपेंड आहे, काय म्हटलं बघा, द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन्स डिपेंड अपॉन, काय म्हटलंय, पोटेन्शियल व्ही. लक्षात आलं, पोटेन्शियल व्ही. लक्षात आलं. कुठलं कुणाचं पोटेन्शियल, पोटेन्शियल व्ही फॉर गिवन मेटल युज्ड फॉर द इमिटर प्लेट अँड गिवन फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. लक्षात आलं. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या इमिटर प्लेट आहेत, लक्षात आलं, त्या ठिकाणच्या असणाऱ्या इमिटर प्लेट आणि कलेक्टर प्लेट यांच्यामधलं जे पोटेन्शियल आहे, लक्षात आलं, आणि कशावरती डिपेंड आहे, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. लक्षात आलं. म्हणजेच कायनेटिक एनर्जी ही कुणाकुणावरती डिपेंड आहे, एक फ्रिक्वेन्सी आणि नंबर 2 पोटेन्शियल. परत काय म्हटलंय बघा, इफ द मटेरियल इज चेंज्ड फॉर द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन्स कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो चेंज्ड. जर तुम्ही मटेरियल चेंज केलं, म्हणजे इमिटर प्लेट आहे, त्या इमिटर प्लेटचं काय केलं, मटेरियल तुम्ही चेंज केलं, लक्षात आलं, त्याच व्हॅल्यूसाठी, त्याच फ्रिक्वेन्सीसाठी आणि त्याच इंटेन्सिटीसाठी, तर त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी काय होते पोरांनो, चेंज होते. लक्षात आलं. नंतर काय म्हटलं बघा, इट डिड नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. म्हणजे कायनेटिक एनर्जी ही लाईटच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड नसते. हे CETसाठी, MCQसाठी किंवा 1 सेंटेन्स क्वेश्चनसाठी खूप महत्त्वाचं आहे. काय बघा, कायनेटिक एनर्जी इज डज नॉट डिपेंड अपॉन, कुणावरती डिपेंड नाही, सांगा बरं, कुणावर डिपेंड नाहीत, तर कायनेटिक एनर्जीज डज नॉट डिपेंड अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. लक्षात आलं. परत काय म्हटलं बघा, इवन फॉर व्हेरी स्मॉल इन्सिडंट इंटेन्सिटी इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन वॉज लार्जर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी द कायनेटिक एनर्जी फॉर गिवन सरफेस वॉज ऑलवेज सेम फॉर गिवन इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे त्या ठिकाणी त्याच मटेरियलमध्ये काय केली, इंटेन्सिटी लो केली आणि फ्रिक्वेन्सी काय केली आपण, इन्क्रीज केली. कुणापेक्षा, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. तर त्या ठिकाणची जी कायनेटिक एनर्जी आहे त्या सरफेसची काय राहते, सेमच राहते. लक्षात आलं. म्हणजे इथून तिथून वाक्य काय लक्षात ठेवायचं,
6 नंबरचं ऑब्झर्वेशन काय सांगतं की कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिपेंड अपॉन पोटेन्शियल अँड फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. लक्षात आलं. आणि काय लक्षात ठेवायचं तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डज नॉट डिपेंड अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. हे आपलं काय 6 नंबरचं ऑब्झर्वेशन. 7वं ऑब्झर्वेशन काय सांगतं बघा, आधी ऐका व्यवस्थित, मग आपण काय करू एक्सप्लेन करू. इफ इन्क्रीजिंग निगेटिव्ह पोटेन्शियल वेअर अप्लाइड टू द कलेक्टर द photo current decreased and same for typical value of V naught. The photo current becomes 0. V naught is termed as the cutoff stopping potential. If indicated then when the potential was retarding, the photoelectron still had enough energy to overcome retarding opposing electric field and reach the collector. The value of V naught was same for any incident intensity as long as the incident frequency was same, but it was different for different materials. म्हणजेच काय पोरांनो बघा, आपण जे चौथ्या ऑब्झर्वेशनमध्ये काय केलं, आपण पोटेन्शियल इन्क्रीज केलं होतं आणि पोटेन्शियल इन्क्रीज केल्यानंतर आपल्याला काय दिसलं होतं तर एका व्हॅल्यूपर्यंत तो करंट इन्क्रीज झाला. इन्क्रीज झाल्यानंतर तो काय झाला कॉन्स्टंट झाला. हे आपलं 4 नंबरचं ऑब्झर्वेशन आहे. पण 7व्या ऑब्झर्वेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी की हे जे पोटेन्शियल आहे बघा, हे पोटेन्शियल काय केलं तर आपण डिक्रीज केलं. डिक्रीज किती केलं, आता हे पोटेन्शियल कुठलं डिक्रीज केलं पोरांनो तर कलेक्टर प्लेटवरचं पोटेन्शियल काय केलं डिक्रीज केलं. 4थ्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय केलं होतं कलेक्टर प्लेटवरचं पोटेन्शियल इन्क्रीज केलं होतं. आता सुद्धा काय करायचं आहे 7व्या ऑब्झर्वेशनमध्ये कलेक्टर प्लेटवरचंच पोटेन्शियल काय करायचं आहे डिक्रीज करायचं आहे. मग डिक्रीज करायचं म्हणजे कुठपर्यंत करायचं तर त्या कलेक्टर प्लेटवरचं पोटेन्शियल काय करायचं निगेटिव्ह करायचं. मग आता निगेटिव्ह पोटेन्शियल केल्यानंतर काय होणार आहे तर निगेटिव्ह पोटेन्शियल त्या कलेक्टर प्लेटवरती केल्यामुळं त्या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, कोणते इलेक्ट्रॉन्स जे इमिट झालेले इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात स्टॉप होतात म्हणजे थांबतात. लक्षात आलं. कशामुळे थांबतात कारण इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज, त्या कलेक्टर प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह काय असतं पोरांनो रिपल्शन असतं आणि त्यामुळे इमिट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात स्टॉप होतात आणि त्या ठिकाणचा करंट काय होतो पोरांनो 0 होतो. करंट का 0 होतो कारण इलेक्ट्रॉन एका जागी स्थिर होतात. लक्षात आलं. इलेक्ट्रॉन काय होतात रेस्ट होतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी करंट काय होतो 0. कारण आपली डेफिनेशन काय सांगते करंटची, फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट. जर करंटचा फ्लोच थांबला तर करंट काय होईल 0 होईल. लक्षात आलं. म्हणजेच त्या पोटेन्शियलमुळं इलेक्ट्रॉनचा फ्लो थांबला, करंट थांबला. लक्षात आलं. किंवा करंट काय झाला 0 झाला, करंट काय झाला कट झाला, करंट काय झाला स्टॉप झाला. म्हणून त्या पोटेन्शियलला काय म्हणायचं कट ऑफ पोटेन्शियल. काय म्हणायचं पोरांनो कट ऑफ पोटेन्शियल किंवा काय म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. लक्षात आलं. आता डेफिनेशनमध्ये जर विचारत नाहीत पण विचारलीस तर काय लिहायचं बघा फॉर दोज पोटेन्शियल. काय म्हटलं बघा फॉर दोज पोटेन्शियल फोटो इलेक्ट्रिक करंट बिकम्स 0 इज कॉल्ड ॲज कट ऑफ पोटेन्शियल और स्टॉपिंग पोटेन्शियल. आता ह्याचा सिम्बॉल काय इट इज डिनोटेड ॲज. काय म्हटलं बघा इट इज डिनोटेड ॲज V नॉट. म्हणजे ह्याचा सिम्बॉल काय सांगतो V नॉट. मग त्यांनी खाली एक कंडिशन दिली बघा, जर तुम्ही मटेरियल तेच ठेवलं बघा मटेरियल तेच ठेवलं आणि इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी काय केली चेंज केली तरीसुद्धा त्या ठिकाणचं स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज होत नाही. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल काय राहतं मुलांनो सेमच राहतं. मग स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज कधी होतं ज्यावेळी तुम्ही इमिटर प्लेट काय कराल चेंज कराल. लक्षात आलं. म्हणजे वेगवेगळ्या मटेरियलसाठी तुम्हाला काय मिळेल वेगवेगळं स्टॉपिंग पोटेन्शियल मिळेल. हे तुमचं काय सांगतं ऑब्झर्वेशन नंबर 7 सांगतं. आता ऑब्झर्वेशन 8 मध्ये काय म्हटलंय बघा इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन वॉज चेंज्ड कीपिंग द इंटेन्सिटी अँड ॲक्सिडेंट प्रोटेक्शन इज कॉन्स्टंट. मग आता काय केलं बघा 8 नंबरच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय केलं फ्रिक्वेन्सी परत इन्क्रीज केली आणि काय केलं तर त्या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी काय ठेवली कॉन्स्टंट ठेवली. काय म्हटलं बघा देन द सॅच्युरेशन करंट रिमेन्स सेम. म्हणजे ह्या कंडिशनला काय होतं सॅच्युरेशन करंट काय राहतो सेम राहतो बट स्टॉपिंग पोटेन्शियल काय होतो चेंज होतो.
म्हणजेच काय केलं बघा की त्या ठिकाणी पोटेन्शियल बघा, त्या ठिकाणी पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी काय ठेवली, कॉन्स्टंट ठेवली. काय ठेवलं पोरांनो कॉन्स्टंट मी, पोटेन्शियल आणि इंटेन्सिटी काय ठेवली, कॉन्स्टंट ठेवली. आणि फ्रिक्वेन्सी काय केली मी, चेंज केली. फ्रिक्वेन्सी चेंज केल्यामुळं काय मिळालं बघा, मला स्टॉपिंग पोटेन्शियल काय मिळालं, मला डिफरंट मिळालं. पण काय सेम मिळालं, सॅच्युरेशन करंट. हे CET साठी खूप महत्त्वाचं वाक्य आहे बघा. इफ काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी विल बी चेंजेस. बघा, इफ फ्रिक्वेन्सी विल बी चेंजेस अँड पोटेन्शियल अँड इंटेन्सिटी कॉन्स्टंट. लक्षात आलं. देन मग खाली डॉट डॉट असेल बघा, फोटो करंट डॉट डॉट अँड काय येणार पुढं, अँड स्टॉपिंग पोटेन्शियल डॉट डॉट. लक्षात आलं. तर फोटो करंट काय असणार, सेम, आणि स्टॉपिंग पोटेन्शियल काय असणार, ऑप्शन डिफरंट. हे वाक्य विसरायचं नाही. परत काय म्हटलं बघा, दिस ऑब्झर्वेशन इज डिसिपेटेड इन फिगर 14.5. म्हणजे जो ग्राफ दिसतोय त्या ग्राफमध्ये तुम्हाला काय दिसतंय, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी त्याच ठिकाणचं मटेरियल तेच वापरलंय, पण फ्रिक्वेन्सी काय घेतल्यात, वेगवेगळ्या घेतल्यात. पण ही कंडिशन कधी मिळते आपल्याला, ज्यावेळी इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल काय ठेवू आपण, कॉन्स्टंट ठेवू. ते आपल्याला काय मिळतात की वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळं स्टॉपिंग पोटेन्शियल. लक्षात आलं. परत काय म्हटलं बघा, फॉर डिफरंट मटेरियल्स द स्लोप्स ऑफ सच स्ट्रेट लाईन्स वेअर द सेम बट द इंटरसेप्ट्स ऑन द फ्रिक्वेन्सी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल वेअर वॉज डिफरंट. म्हणजे प्रत्येक डिफरंट मटेरियलसाठी तुम्हाला ग्राफ असाच मिळेल, फक्त त्याच्यामध्ये काय चेंज होईल, फ्रिक्वेन्सी अँड स्टॉपिंग पोटेन्शियल ॲक्सिस वेअर डिफरंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियलचा जो ॲक्सिस आहे तो काय मिळेल तुम्हाला, फक्त थोडा चेंज झालेला मिळेल. लक्षात आलं. हे आपलं काय 8 नंबरचं ऑब्झर्वेशन्स आहे. त्याच्यानंतर आपलं जे 9 नंबरचं जे ऑब्झर्वेशन आहे ते 9 नंबरचं ऑब्झर्वेशन आपलं काय सांगतं बघा. तर 9 नंबरचं ऑब्झर्वेशन बघा मुलांनो, तर त्या 9 नंबरच्या ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ह्या ज्या काही इंटेन्सिटी किंवा ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत, ह्या सगळ्या ह्या ज्या इंटेन्सिटी किंवा ह्या ज्या फ्रिक्वेन्सी किंवा हे जे काही पोटेन्शियल आहेत ह्याच्यामुळं त्या ठिकाणचा जो फोटो करंट आहे तो फोटो करंट काय होतो पोरांनो, चेंज होतो. लक्षात आलं. इथं आपलं त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरचे जे काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्या ऑब्झर्वेशन्स काय झाले मुलांनो, कंप्लीट झालेले आहेत. धन्यवाद.